मनसेने मीरा भाईंदरमध्ये केलेल्या मोर्चानंतर आता आपल्यासोबत त्याविषयी संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत. नरेशजी, तुम्ही एक ट्विट केलं आणि तुमचं म्हणणं आहे की श्रेय घेतलं, काय सांगाल स्वतःच्या ट्विट बद्दल? कालचा जो मोर्चा होता तो मराठा एकीकरण समिती आणि मनसे या दोघांनी मिळून तो मोर्चा आयोजित केला होता. मुळात पोलिसांनी त्याची परवानगी का नाकारली हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ज्याप्रमाणे इतर व्यापाऱ्यांना मोर्चा पाहिजे होती, धरपकड सुद्धा का केली हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. गरजच नव्हती, मोर्चा तर निघणार होता. परंतु आयत्या बिळावर नागोबा अशा पद्धतीने उभाटाचे काही लोक त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होते. आपण पाहिलं असेल की उभाटाची 10 ते 15 जण त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या मोर्चाला त्या ठिकाणचे स्थानिक आमदार आमचे प्रतापजी सरनाईक मराठी विषयाची बाजू घेण्याकरता, मराठी विषयाला पाठिंबा देण्याकरता, आणि तो मोर्चाच मुळात मराठी उभाटाच्या काही लोकांनी त्यांच्याविषयी अपशब्द वापरले, गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न केला, पाण्याची बाटली फिरकवण्याचा प्रयत्न केला. मला उभाटाला एक प्रश्न उपस्थित करायचा आहे, तुमचा संबंध काय त्या मोर्चाशी? गर्दीचा फायदा घेऊन आपण जे काही गोष्टी करत होतात ह्या नामर्दासारख्या गोष्टी का करताय? मराठी हा काय तुमची काय जागीरदारी आहे का? आम्ही मराठी माणसं नाही आहोत का? आणि तुमच्यात हिंमत आहे ना तर सामोरे या आणि मग आमदारावरती टीका टिप्पणी करा. मोर्चा मराठी एकीकरण समितीचा, मनसेचा, आणि हुशारा तुम्ही कशाला मारताय? आता तुम्ही कितीही अशा प्रकारे वल्गना केल्या तरी महाराष्ट्रातील नागरिकांचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची योग्यता दाखवून दिलेली आहे. विसरलात का? श्रीनगर पोलीस स्टेशन ठाण्याचं, त्यामध्ये तुमच्या खासदाराची काय अवस्था आम्ही केली होती त्यावेळेच्या. त्यामुळे नामर्दासारखे वागू नका आणि कुणाचंही श्रेय घेण्याचे प्रयत्न करू नका. तुमच्यात हिंमत असेल तर सामोरे या आणि आमच्या आमदाराला विरोध करा. एक प्रश्न असा आहे की तुम्ही श्रेयवादाचं म्हणताय, पण प्रताप सरनाईक तुमचे नेते गेले, ते पण कुठेतरी त्यामध्ये श्रेय घेण्यासाठीच गेले होते ना. शेवटी त्यांना तिथून म्हणजे पाय घ्यावा लागला. बघा, श्रेय घेण्यासाठी कोणीही गेलं नव्हतं. त्या ठिकाणचे ते स्थानिक आमदार आहेत. मराठी एकीकरण समितीने त्यांना बोलवलं होतं. मराठी एकीकरण समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केलं होतं आणि त्यांना सोडवण्याकरता ते त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणचे, ज्या ठिकाणी मोर्चा होता त्या ठिकाणचे ते स्थानिक आमदार आहेत. पण ते ज्या पद्धतीने त्यांना तिथून निघून जावं लागलं त्यामुळे कुठेतरी पकड तुमची ढिली पडली आहे का मीरा रोड आणि ठाणे परिसर? आम्हाला हेच म्हणायचं आहे, गर्दीचा फायदा घेऊन हौशे नवशे त्या ठिकाणी आरडाओरड करण्याचा प्रयत्न करत होते. निघून वगैरे कोण गेलं नाही आहे. त्या ठिकाणी त्या मोर्चाला व्हिजिट करण्याकरता आलेले मनसेच्या नेत्यांनी सुद्धा प्रताप सरनाईकांच्या बाबतीत काही लोकांनी जे केलं ते चुकीचं केलं हे काल अविनाश जाधवांनी मान्य केलेलं आहे. त्यांनी स्वतः वक्तव्य केलेलं आहे की प्रताप सरनाईक त्या ठिकाणी मराठी म्हणून त्या ठिकाणी आले होते. त्यांच्या बाबतीत जर कोण असं वागलं असेल तर चुकीचं आहे. उभाटा गर्दीमध्ये 10-12 जण श्रेय घेण्याकरता तुम्ही डोकी वरती काढता. तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही मोर्चा लावून दाखवा ना. तुमच्या पाठीमागे कोण आहे? कोण शिल्लक राहिले? मोर्चा संपल्यानंतर तुमचे नेते तिथे येतात आणि मीडियाला मोठ्या मोठ्या बाईक देतात. नामर्दासारखे वागू नका. आमच्या आमदाराला तुम्हाला विरोध करायचा आहे ना तर सामोरे या आणि मग आमच्या आमदाराला विरोध करून दाखवा. तर आपल्या सोबत होते खासदार नरेश म्हस्के, ज्यांनी म्हटलंय की उभाट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये, मोर्चामध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रताप सरनाईकांना तिथून काढता पाय घ्यावा लागला नाही, तर ते तिथे काही कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी गेले होते. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.